जीएसटी संकलन जुलैमध्ये 1.82 लाख कोटींवर 7 वर्षाच्या अंमलबजावणीतील तिसरे सर्वोच्च मासिक संकलन गतवर्षीच्या जुलै महिन्यापेक्षा 10.3% अधिक. व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 6.5 रुपयांची वाढ. व्यावसायिक सिलेंडर 1605 रुपयांना मिळणार. केंद्राची 38 खाद्यान्नांच्या दैनंदिन किमतींवर करडी नजर. नव्यानं 16 पदार्थांचा समावेश. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांची घोषणा. नीट यूजी प्रकरणामध्ये सीबीआयकडून पहिलं आरोपपत्र सादर. 13 जणांची आरोपी म्हणून नावं नमूद. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर. परीक्षेमध्ये 60% गुण मिळवणारे उमेदवार पात्र. दिल्ली शिकवणी वर्ग मृत्यू प्रकरणामध्ये चालकाविरुद्धचा सदोष मनुष्यवधाचा आरोप वगळला. दिल्ली पोलिसांनी न्यायालयात माहिती दिली. आयुष अंतर्गत येणारा आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांना दर 5 वर्षांनी पुनर्नोंदणीसाठी ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार. 50,000 रुपये शुल्क आकारण्यात येणार. MCIMचा निर्णय. BSc नर्सिंग प्रवेश नोंदणीला सुरुवात. विद्यार्थ्यांना 10 ऑगस्टपर्यंत नोंदणी करता येणार. अंतिम गुणवत्ता यादी 12 ऑगस्ट रोजी जाहीर होणार. सेवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये पुणे विमानतळाचं स्थान घसरलं. प्रवासी संख्या वाढत असताना प्रवासी सुविधांचा दर्जा मात्र घसरला. सेवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये एप्रिल ते जून दरम्यान 71 वरून 76व्या स्थानी घसरा. आचारसंहितेपूर्वी म्हाडा लॉटरीचा धडाका. मुंबई मंडळासह कोकण मंडळाकडून देखील जय्यत तयारी. घरांची जुळवाजुळव करून लवकरच बैठक घेणार. मुंबई मंडळाकडे 2000 तर कोकण मंडळाकडे 9000 घरं. मुंबईत यंदा मालमत्ता करामध्ये वाढ होणार नसल्याचं चिन्ह. महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारला प्रस्ताव. 1 वर्षांसाठी कर रचनेमध्ये सुधारणा करणं योग्य नाही. कोस्टल रोडचं काम पूर्ण होण्यास 2025 उजाडणार. सध्या कोस्टल रोडचं काम 91% पूर्ण. मे 2024 मध्येच काम पूर्ण करण्याची डेडलाईन होती. मुंबई विद्यापीठाच्या गेल्या वर्षीच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनानंतर 50%पेक्षाही अधिक विद्यार्थी उत्तीर्ण. 23,406 विद्यार्थ्यांपैकी 50% विद्यार्थी उत्तीर्ण. मुंबई महानगरपालिकेकडून बेस्टला आणखी मदतीची शक्यता धुसर. यंदाही बेस्टला एकूण 800 कोटींच्या पुढे 1 रुपयाही मिळण्याची शक्यता कमी. विकसितील 7 भूखंडांमधून MMRDAला 6,000 कोटी. जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी ई लिलाव होणार. 7 भूखंड 80 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार. मुंबईच्या राणीच्या बागेमध्ये पर्यटकांना पुन्हा काळविटांचं दर्शन होणार. पुण्याच्या प्राणी संग्रहालयाकडून काळविटा आणली जाणार. अटल सेतूवरून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापर्यंत वाहतूक धीम्या गतीनं. पनवेल जवळील कोळखे आणि कोन गावापर्यंत वाहतुकीचा वेग कमी. वाहनचालक आणि प्रवाशांना मनस्ताप. नवी मुंबई APMCमधील फळ मार्केटमध्ये CCTV कॅमेरे बंद. फळ मार्केटमध्ये लुटमार, चोरी, अवैध धंद्यांच्या घटनांमध्ये वाढ. नवी मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू सारखे आजार रोखण्यासाठी विशेष तपासणी शिबिरं. डेंग्यूचं प्रमाण रोखण्यासाठी आणखी ठोस उपाययोजना राबविण्याचं पालिका आयुक्तांचे निर्देश. देशामध्ये कापूस उत्पादनामध्ये घट. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा कापूस उत्पादनामध्ये 12 लाख गाठींची घट. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून जाहीर. 2000च्या 7,409 नोटा मूल्याच्या अजूनही परतल्या नाही. मात्र ज्यांच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील त्यांना त्या बदलून घेता येतील. रिझर्व्ह बँकेची माहिती. टाटा मोटर्सच्या 2 कंपन्यांमधील विभाजन योजनेला मान्यता. प्रवासी वाहनं आणि वाणिज्य वाहनांचं व्यवसाय 2 स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभाजित होणार. संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब. इन्फोसिसच्या पाठीशी IT क्षेत्राची उद्योग संघटना नॅस्कॉम. कर चुकवल्याच्या GST नोटीशीवर प्रश्नचिन्ह. एअर इंडिया एक्सप्रेसकडून स्वातंत्र्यदिनी प्रवाशांसाठी विशेष सूट. 1947 रुपयामध्ये प्रवाशांना करता येणार प्रवास. 5 ऑगस्टपर्यंत विमानाचं तिकीट खरेदी करता येणार.